प्रकटली. ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करून 4 वेद कथले. कर्म जाणे ऋग्वेद, ज्ञान संपन्न यजुर्वेद, सामवेद जाणे मधुर संगीत गायन. होय, ब्रह्मदेवतेच्या मुखकमलापासून ब्राह्मणांची उत्पत्ती व्हावी, भुजापासून क्षत्रियांची उत्पत्ती व्हावी, मांडीपासून शूद्रांची मांडीपासून वैश्यांची उत्पत्ती आणि अंगुष्ट्यापासून शूद्रांची उत्पत्ती व्हावी. या 4 वर्णांची उत्पत्ती झाली आणि याच 4 वर्णापैकी क्षत्रिय कुळात आम्ही जन्म घेतला. याच क्षत्रिय कुळाचा कुस्वा धन्य करण्यासाठी हा म्हणता बाल्यावस्थेपासून आम्ही तारुण्यावर पदार्पण केलं आणि त्या दिनापासून 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ गुरुग्रही घालविला असला. पुरच्छ पाहुणी आमच्या राजदरबाराच्या ठिकाणी आणि या तरुण पिढीला तरुण राज करता हवाय म्हणून आमची नियुक्ती करण्यात आली. त्या दिनापासून राज्याचा राजकिरीट मुकुट आमच्या मस्तकी परिधान झाला. त्या दिनापासून हाती लेखणी अंकुशाने लगाम ही राजकारभाराची 3 सूत्र आम्ही आमच्या जीवनात एक सारखी सांभाळतोय. एवढाच नव्हे तर ही माझी आभारवंत प्रजा यांना योग्य तो न्यायदान करण्याचं कर्तव्य आम्ही आमच्या जीवनात करतोय. न्यायाच्या ठिकाणी अन्याय आम्ही कधी केला नाही. म्हणून सारी माझी प्रजा एक सारखी आनंदाच्या डोळ्याने दिसतोय. राजकर्ता हा कधी दिसावा लागत नाही तर तो असावा लागतो. कारण कुणीच म्हटलंय शैलेन शैलेन माणिकम न मोचिकम कधी सर्वदाई सर्वदान चंदनम वनवने. प्रत्येक पर्वत शिखरावर माणिक मोतिका मिळतील अशा तऱ्हेचा भाग नव्हे. वन पुष्कळ आहे पण प्रत्येक वनामध्ये चंदन वृक्ष सापडतील असा नव्हे. हत्तीच्या गंडस्थळी मोतिकांचा पसार असेल असाही नव्हे. होय, या विश्वाच्या पाठीवर माणसं अनेक प्रकारचे आहेत पण त्या माणसामध्ये कोणता गुण लपला आहे हे आपण जाणलं पाहिजे. प्रत्येक मानवाला दोष न देता त्याच्यातील योग्य गुण जाणून त्याच्याशी आपण नातं जोडलं पाहिजे. आणि म्हणूनच तेच नातं आज मी तिथवर आम्ही जोडण्यासाठी सिद्ध झालो. म्हणूनच ही माझी प्रजा एक सारखी आनंदाने जाणते. ऐशो आरोबात गाड्या ढिरड्यात आणताय याला कारण कोण असेल तर देवा ज्या बाल्यावस्थेपासून तारुण्यावस्थेपर्यंत देवा तुझी भक्ती केली त्याच भक्तीचा श्रेय म्हटलं पाहिजे. खरोखरच 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 पंचप्राण आणि मन आणि बुद्धी अशा 17 युक्त कलांनी प्राप्त झालेला हा मानवी नंदी जीवनाच्या ठिकाणी कुठेतरी स्थान लावला पाहिजे. म्हणूनच तेव्हा हा जन्म भक्ती करतोय देवा. आणि म्हणूनच त्या माझ्या वातावरणाच्या ठिकाणी एक सारख्या मधुर स्वरलहरी निघाली. या स्वरलहरीमध्ये मला
कोण प्रसंग माझे शब्द जर तुझ्या आजूबाजूला लागत असतील तर मला दोन प्रश्नाची उत्तरं या करण्यात हे त्रैलोक शिल्पा प्रश्नाची उत्तरं नक्कीच देईल. मला सांग. अरे राजा म्हणजे काय आणि क्षत्रिय म्हणजे काय? राजा म्हणजे काय? हा प्रजेचा रक्षक जो आहे त्याला राजकर्त्यावर संबोधला गेला. र म्हणजे राजा आणि ज म्हणजे जतन असा तो राजा. अर्थात प्रजेचा रक्षक जो आहे त्याचं हित आहे. आणि क्षत्रिय म्हणजे कोण? तर त्याच जनतेला कोणती क्षती न बोलता म्हणजे कोणती जखम न देता त्यांचं संरक्षण करणं हे क्षत्रिय कुलाचं ब्रीद आहे. राजा जर तू प्रजाजनांच्या जीविताला जर जखम न देऊ होणारा जर तू राजा असती तर आज तुझे प्रजाजन आज रक्ताच्या थारोळ्याचा काय म्हणतात? वैधव्याच्या पंक्तीला बसलेल्या असत्या आज तुझ्या नावाने टाळा एवढंच नव्हे तर मी असं म्हणे तू एक राजकर्ता नसून एक विधाती पुरुष. की हा राजकर्ता नसून एक विलासी पुरुष आहे. नाही नारद नाही. आजपर्यंत ज्या दिवसापासून माझ्या पिताजींनी राजकिरीट मुकुट माझ्या मस्तकी दान केला त्या दिनापासून आज निकितोवर कोणतीही प्रसंग अशा या राज दरबाराच्या ठिकाणी घडला नाही. आणि असाच सगळा एकाएकी तुमच्या मुखातून शब्दोच्चार माझी प्रजा तू राजा पंक्तीला बसले. अरे आज बापाला पोरकी झाली याचं रक्षण करणार नाही. एकाच ज्या अर्थी माझ्या नगराच्या ठिकाणी कुणी ना कुणीतरी दानवी प्रवृत्ती निर्माण झाली आणि तीच दानवी प्रवृत्ती जर का हा प्रकार मानत असेल तर त्या दानवेश्वराचा शेवट करणं हे साम्राट राजकर्त्याचं कर्तव्य आहे. याच्यासाठी विलंब नको. सांगा कोणी नसू पिंपल नसू दयाच्या बाबाबाया माया स्वर्गवृत्ती पाताळ या ठिकाणी त्यांनी अधिपत्य गाजवण्यासाठी शिकवतोय. जनजीवन विस्कळीत केलंय. तर तो आज कसा थांबणार या मृत्यू लोकांच्या ठिकाणी झालोय. एक एक नगर प्राधाकांत करत त्या कंदुक नगरीत जर का त्याने प्रवेश केला असेल तर त्या शिवशंभू भोलेनाथाची आज मी तिथं मी भक्ती केले त्याच शिवशंभू भोलेनाथाला प्रमाण त्या दानवेश्वराला पारिपत्य करण्यासाठी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले.
अरे राजकर्त्या, तुला दूषणा दिली ह्याच्या मागचंही कारण पाहत आहे. अरे ती दूषण आज तू भूषण मानून आज प्रजेचं रक्षण करण्यासाठी तू निघून गेलाय. पण हे देवा, हा राजकर्ता गेलाय, याच्या कार्यात याला यशप्राप्ती घडू दे एवढीच तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे सांग बल्या असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड सोडून दे रे धनाच्या दुलालसा, जग हे सांग बल्या कधी लागे, कधी लागे, कधी लागे वेड्या भंग
मात्र माझ्यामुळे समाधान होते. नाट्यरसिको कैलासवासी सुरेश पेंडुरकर यांच्या स्मरणार्थ सौरभ पेंडुरकर यांनी हे पारितोषिक दिले. कैलासवासी सुरेश पेंडुरकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षाचा आनंदाने स्वीकार. अरे वा, पहा ना, अगदी इथे येऊन असं काय वाटते की मी कोणत्या तरी सत्यातच उतरले. हा भास म्हणाला की सत्य असंच काहीसं माझ्या मनात वाटलं. अरे वा, त्या ठिकाणी पाहिलं असता उंच शेरू त्या रंगाला. अरे वा, त्या ठिकाणी पाहिलंच नाही हे हिरवेगार. असं काय वाटतं की या धनी मातेने हिरवा शालू बांधलाय आणि अगदी नववधूप्रमाणे असाच भास होऊ लागलाय. हा आवाज येतोय आले त्या आम्र वृक्षावर बसलेला तो कोकी आपल्या समोर स्वरात गात आहे. आणि ते पक्षी काय सांगते माहितीये, हा सारा निसर्ग माझा आहे आणि मी निसर्गाची आहे. अरे वा 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 वा, अंगावर एकसारखी शाल आणि शाळे त्या वाऱ्यामुळे हा हा अगदी धुंद धुंद असं वारा. असंच काही वाटलं. हा मंद वारा कोणती वनपरी आली आली. कशा
काय झालं? काय सुंदर तात होती. काय झालं? पाहिलं नाही. केव्हाही पाहिलं नाही. पाहिलं नाही. फार विचित्र दिसताय. सगळ्यांपेक्षा वेगळा. सगळ्यांपेक्षा वेगळे. पण काही का असते ना, तुम्ही निघते. हो बाबा. काय झालं ठाऊक आहे? मी माझ्या कर्तव्यासाठी जात होतो. कर्तव्य विसरलो. मी माझं कर्तव्य. आणि काय झालं ठाऊक आहे? तुम्ही लांबून बोला. तुम्ही ते लांबून बोला. जात होता हा, मुळमुळीत झालो. तुमचं हो. आणि माझं मनवड घेऊन लागलो माझ्याकडे. पण आपल्याला कधीही नाही देखील आपल्या त्या संज्ञा. माझ्या वातावरणाचा सम्राट हा, त्यांचा कनिष्ठ भ्राता आपल्याला सांगू. हा, आपण होय खरे. तेव्हा हा, माझं नाव बोललो. हा, पण माझं नाव चंद्रा. वा चंद्रकला. काय चंद्र सुंदर आहे असं केव्हा ऐकलं नाही. हा, असं पाहिलं नाही. आता ओळखी झाली. होतं आता तेव्हा हो बसा बसा. हो बसा. काय झालं नव्हतं? काही हरकत नाही. आपल्या ओळखी झाल्या. आता केव्हा तरी हात दाखवायला मोकळे. हात दाखवते. तेव्हा तुम्ही असं करा. हा, काय झालं नव्हे? काय हो. तुम्हाला पाहिलं हा, मन प्रसन्न झालं. प्रफुल्लित झालो. आनंदी आनंद परमानंद. आला. आणि हा, आणि हे हे अमाप सौंदर्य हा, जेव्हा पाहिलं नव्हतं. केव्हाही नाही. ही नजर हा, काय पाहशी. अरे वा. काय म्हणूनच माझ्या मुखातून उद्गार आढळले. काय हे ते? कोणते असतील? कोणते? मदिरेच्या धुंदीपेक्षा हा, मदिरेच्या धुंदीपेक्षा प्रणय प्रेमाच्या धुंदीनं धुंद व्हावं असं मला वाटू लागलं. वेळ लागलाय. या तुझ्या नजरेच्या कटाक्षाने सोडलेला भास हा, माझ्या हृदयाला लागतात. गट्टप्राण झाल्याचा भास होऊ लागला. मेला नाही कसा. वैतावर अगं तुझ्यासाठी वाटेल ते. मग ऐक काय तुझं वर्णन माझ्या मुखातून येत आहे. आणि ते कोणत्या करण्यास आहे? प्रथमताच म्हणतो मदिरीच्या धुंदीपेक्षा प्रणय प्रेमाच्या धुंदीला धुंद व्हावा असं मला वाटलं. म्हणून धुंदाचे डोळे त्याला बहुतेक वेळ लागलाय. गाणे
यावेळी मी लग्न केलं नाही, तू लग्न माझं लग्न होऊ दे अथवा न होऊ दे, तुम्हाला त्याच्याशी मला आवडली काय याच्यामुळं काय लग्न करूया, हा सुखाने संसार करून थाटूया. एवढंच कशाला, तुझं आणि माझं लग्न झालं, तुझ्या आणि माझ्या मिलनानं आम्हाला मुलं होती. मला आई म्हणते, तुला बाबा आग्रे लागून त्या तोंडाला चालता हो, काय झालं चालता हो. अगं काय का म्हटलं असं ठाऊक नाही. हा म्हटला अगं लग्न झाल्यानंतर मुलं होणार होती, मग तुला आई म्हणते, मला बाबा म्हणते. तुम्हाला लग्न करायचंय ना, होय ना, माझ्याशी लग्न होय काय आधी माझ्या बाबांपर्यंत, कुणाच्या माझ्या बाबांपर्यंत. अगं तेवढा वेळ नाही माझ्याजवळ, एवढा वेळ होय पण लग्न करूया चाललंय. ए, काय वाटलं काय काय ते हात काय पकडतोय? अगं लग्न करूया, लग्न करायचं नाही चालता हो. मग ऐक, जे मला सदासदी मिळत नसेल तर सामर्थ्य पराक्रम हा आणि माझ्या पराक्रमाच्या जोरावर मी सारं कमवू शकतो. प्रशांत गावडे यांनी माझ्या अल्पशा कलेचा गौरव करण्यासाठी हे अमोलस्थ पारितोषिक दिले. पण प्रशांत गावडे हे कोणी सामान्य नाही, तर ते नाट्यप्रेमी आहे. आणि ह्या रंगमंचावर मला त्यांनी माझं गौरव केल्याबद्दल तुम्हा सभा तशी रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून या बक्षिसाचा मी स्वीकार करतो. हे जाणारा हे मला मिळालोय, तुला नाही. देवा वैमन आणि दरवाजा सर आणि त्याचा आलेलं शेण काय करेल ठाऊक आहे. काय करणार? हरभरा ओढी पाताळ होण्यापर्यंत जेवढा तू अट्टी आहेस ना तेवढी मी अट्टी आहे, त्यामुळे सांगते इच्छा परिपूर्ण होणार नाही. चालता हो. मी हट्ट माझ्या मनाला वाटेल बुद्धीला पडेल त्याप्रमाणे आणि जर का असं झालं असेल लग्न राहू द्या बाजूला, संसार झाले तुझा यावेळी तुझ्या या सौंदर्याचा माझ्या आली होती संधी हातून गेली. मागे पहा, तरी मला वाटत होतं काय वाटत, कोण म्हणतात ते काही खोटं नाही, ऐकताय. अरे मी कष्ट करतोय, तू मध्यंतरी आलास कशासाठी.
हा कष्ट करायला अजून काय काम धंदा नाही काय त्याच्यातच वेळ वाया घालवणार असती काय कशाला बोल तू कोण म्हणतोय अरे काय नगरात तू प्रवेश केलाय ते सांप्रत नगर या राजकारण्याचा आहे या कन्नड नगरीचा राजकारता राजा सोमकर आमच्या देवाला संज्ञा अरे वा राघोजी होता पोशिंदा समाधान वाटलं एक आलास फार बरं आलं इकडे थांब तिकडे त्याला काय नाही कशाला आता तुला जे काही विचारायचं आहे मी आहे ना समोर मला विचार पद्धती कुणीतरी हवाय दोघांनी लग्न केलेलं कुणाला ते मान्य होत नाही तेव्हा हा तिसरा हवाय त्यावेळी त्यांचे संसार मोडल्याशिवाय याच्यासाठी वाचवू दे लग्न करतो जीवनात लग्न मला आलो तरी हसना दोघांची एक पायरी चढ अरे लग्न करायचा प्रश्न पुरत राहिला सांप्रत्या राजकारण्याची तुला प्रतिकार करावा लागेल हे राजा या वाडीला तू बोलू नको त्याला कारण आहे तू लाखो जीवाचा पोषित आहेस सरकार तू माझ्या हातून मेला तेही प्रजा तुझी पोटची म्हणून आहे तुला सुसंधी देतोय पण मला सांगे काय ते सुसंधी मला तू देतोय पण या मृत्यू लोकांच्या ठिकाणी तू आलाय तुला नामाभिमान माझं नाव माझं नाव तुला कळणार नाही आणि तुला सांगणारही नाही नाव सांगण्यातही अडचण येते का की नावं सांगताना कोणी ठेवलंच नाही की काय नाव तुला नाव ठेवलं नाव सांगणं काय ते माझ्या काढून घेतलं तेव्हा ज्याचा जन्म झालाय त्याला आपलं नाव आठवत नाही काय असणार राजकारता ओळख नाही काय अरे सामंताच्या होताना तुला सांगतोय त्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी बोलाय पण यावेळी या सौंदर्याच्या वर तू मोहित झालाय या सुंदरीचा नाच सोड आणि पाताळ होण्याचा दिवस ठिकाणी बोलला हे या धन्यवाद देतोय तुला तर पराक्रमाच्या वर्गण्या करतोय पण मुखाने बोलणं आणि हातीने कृती करणं या वर्गाने तू बोल नको हॅलो अजून तुला संधी देतोय अपमान करे तो माझा अपमान करे त्याच्या जीवनाचं समर्थन काय करणार आहे त्याच्यासाठी किती घडी भरून
यावे इथपर्यंत आहे. फार उपकार झाले आपण या काळीचे रक्षण केलं. फारच उपकार झाले. आपल्या देवाकडे पाहिलं आपण एक राजकारणी आपल्या देवाकडे काही बोलतच नाही. बहुतेक मुका आहे. अहो आहात काय बोलते काय तो दानवेश्वर आला, हा त्याच्यापासून तुझं संरक्षण केलं. तुम्ही पण माझं ना तिथे मनच लागत. काय हो कधी तो दानवेश्वर मरतोय आणि जातोय असं वाटत. असं वाटू लागलं का हो का? का? जरा जोरात बोल. हो का वाटतं तू जेवते कमी वाटतं. कमी जेवते. हा. काय ग हा कोण घराण्यात तुझा जन्म झालाय? मी डोंबारी करण्यात. डोंबारी घराण्यात तुमचा जन्म. हो वा. मग राहण्याचं वसतिस्थान ती झोपडी दिसते. नेमकी कुठची? झोपड्या खूप आहे. हो तो डोंगर आहे ना हा ती झोपडी. कुठच्या कुठची? ती हो. कुठची? हा म्हणजे ती झोपडी. ती आमची. हा ती झोपडी होय. हा. हा काय हो हा. जरा जवळ लवकर येत आहे. आता एवढं अमाप तुमचं सौंदर्य पाहिल्यावर हा हे राजकर्ता आहे. होईल. मग प्रत्येकाची विचारपूस करणं कर्तव्य आहे आमचं. बरोबर आहे. म्हणून त्या योग्यतेने आम्ही जवळ आलो. हा हा. हो पण काही का असेल आपण रक्षण केला. मी ऋणी आहे. काय देऊ नये तुम्हाला. काही देऊ नको. काय काय आहे? नको. ऐक, हा अगं हे अरण्याचं ठिकाण आहे बरोबर ना? दिवसा शॉपमध्ये येतील असे दानवेश्वर खूप वाचले. कधी येतील काय करतील सांगता येत नाही. आज वेळ प्रसंग चांगला होता मी धावून आलो. उद्या सकाळी कोण येईल सांगता येत नाही. त्याच्यासाठी तू तुझ्या दोस्ताने आम्ही निघालो. ही शिवया तुझ्या प्रेमात रख्या बेरुंदया प्रेमात Yeah.
कोणाचा पत्तो नाही बऱ्या माणसा तर गेला खोय काय म्हणतो माझ्या काहीतरी कोणाचा अरे मला चढू घडे तुका दिसला का माका सांग खरे त्याला माका समजणार नाही पाणी केलेला का चढू याच्या तोंडात या कायचा कसा गजारी गावला ना कोणतरी गजारी गावला आता कसा करताना तुझा मग कसा गो माझा मग कसा गो असा कधी गावला ह्यांका खयांका घडणार नाही हे असा काय करतो शिरा शिरा या डोळे फुटले असतील तर माझ्या बरे झाले असते हे काय यांचा घर काय खायचं गावला दूर दूर जा तू काही ह्यांचा काय गावणार नाही ना ह्यांका वाटते रस्त्यालाच हे बसायला शकते काय करतो आमचा तो आशिष गावड्या ना त्याचा चढू असताना या माका माहिती आशिष गावड्याचा बरा झाला माका सांगता मोठेपणा माझा चढू असा नाही माझा चढू तसा नाही माका माहिती असा हे आशिष गावड्याचा चढू जर असा तर माका गावली गजरच गावली काय एकटा करतोय कोण रे ती बोल रे म्हणून कोण रे तू संबंध काय रे माका इथे काय बोलतो ना या अरण्याच्या दूर ठिकाणी आलाय होय आणि कशासाठी मी असं विचारतो मी अरण्यात रे माझं मी या डोंबारी पण ती हा सगळं धकामका घराकडे फिरतो घर जातो का नाही म्हणजे मला घरदार नाही म्हणून मी फिरतो काय चालला का तुझा अरे कोणती कोणाचा कंदूक नगरीचा राजकर्ता सोमकंत तिया सोमक हो पण हैसर काय करतो रे तुमची भाषा जरा काहीतरी उलटी काय 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 उलटी म्हणजे काय ना हीच तुमची भाषा आहे की आमची डोंबाऱ्याची भाषा बघली कसली असतली काय सांगते होती आणखी जरा शब्द जड वाटतंय कसले शब्द मला सांगा हो, काय का तुम्ही इथं कशासाठी आला ती आधी माका इतकं विचारपूस करणं तिया कोण तो माका सांग मी तुम्हाला प्रथमच सांगितलं काय का कंदूक नगरीचे राजकर्ते आम्ही हा मी माझा तुला ओळख नाही या विचारलं नाव ना सांगा भया माझ्या बापाची मका ठेवल्या औषध मका ठेवल्या बरोबर स्वकडल्या 5-7 किलो पाडी हल्ल्याला सगळ्यांका वाटलेल्या तेव्हा अशी माझा हाऊस मका सांगा ऐकलं माझं नाव डोंबेरी नुसतं डोंबेरी ना रंग्या डोंबेरी उंटतो मी अरे वा रंग्या डोंबारी होय 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 म्हणजे तुमचं घराणं खूप होय होय तर आमच्या घरण्या बाबतीत या जाऊत नको हा या राजा उठलं नमस्कार हा कल्याण होईल. हा काय रे इथं आलाय हा ठीक आहे हा पण सांप्रत आमचं चाललंय ते प्रेम तुमचं वय जात चाललंय तुम्ही हे पराक्रम केलेही असतील यावेळी इथं ना सांगता तुम्ही स्वस्तांनी ना पण माका असं विचारतो ह्या तुमका खय त्यांची जागा गावाक नाही रे ही तुमका जागा खय गावाक नाही असा कुटुंब करता खय जागा नाही लोक तरी काय सांगतो हे का स्वतःचं घ्यायचं झाकून आणि दुसऱ्यांचं गाव बघायचं वाकून काय ते तुम्ही राजकारचे असाल पण जास्त काय बोललंय नाही डोंबारी होता आमका बोला का बोलशील ना अरे ज्या पोरावरात या कुटुंब करतास ना त्याचे आऊस बापूस काय उंकीत रे काय वाटतं ना त्या औशी बापाशी त्या कधी विचार केला कधी त्याच्या औशी अरे औशी बापाशी मागणा झाला आणि त्याच्यामुळे कसा करा ह्या करता मला